शहरामध्ये परकीयांसाठी स्वप्नांची नगरी, मात्र वास्तवात काही ठिकाणी संसार करताना अति अंधकारमय आणि अत्यंतिक समस्या असतात. श्रीमंती आणि गरिबी या दोघांमध्ये शहराचं जगणं. मात्र अशा काळ्या व्यवहारांमुळे सुरक्षित मुंबईचं स्वप्न देखील भंगतंय हे निश्चित. नियम मोडून चालणाऱ्या अशा अतिक्रमणांवरती शासन आणि स्थानिक प्रशासन यांनी तातडीनं कारवाई करणं गरजेचं आहे, जेणेकरून मुंबईमध्ये सुरक्षितता आणि सुव्यवस्था कायम राहू शकते. त्यानंतर वळणार आहोत आपण पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी कुख्यात साकीब नाचण याचा 28 जून रोजी मृत्यू झाल्यानंतर गाव शांत झालं असं दिसत असतानाच ठाणे जिल्ह्यामधील पडघा नजीकचं बोरिवली गाव मात्र पुन्हा एकदा चर्चेत आलंय. आणि याचं कारण म्हणजे गावात सुरू असलेल्या ईडी आणि एटीएसच्या धाडीचं सत्र. दहशतवादी कृत्यांशी संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरणी मध्यरात्री बोरिवली गावात ईडी आणि एटीएसनं संयुक्त छापेमारी केलेली आहे. रात्रीपासूनच गावातील काही घरांमध्ये ईडी आणि एटीएसनं धाडी टाकल्या. खरं तर मागील 2 वर्षांपूर्वी केलेल्या कारवाईमध्ये गावातून साकीब नाचण आणि त्याच्या मुलासह 17 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं. मात्र कारागृहामध्ये 28 जून रोजी साकीबचा मृत्यू झाला. आता हा साकीब नेमका कोण होता हे आधी आपण पाहणार आहोत. तर भिवंडी जवळील बोरिवली गावचा रहिवाशी येतो. स्लीपर सेल बनवण्यामध्ये आणि तरुणांची माथी भडकावणारा अशी देखील त्याची ओळख. बोरिवली गाव वेगळा देश म्हणून साकीबनं घोषित केलेला होता. स्वतंत्र मंत्रिमंडळ, स्वतंत्र देश आणि स्वतंत्र राज्य घटना केलेली होती. तर बोरिवली गावाला अल शाम असं देखील नाव या साकीबनंच दिलेलं होतं. तर अगदी 2 वर्षांपूर्वी साकीबला अटक करण्यात आली आणि 28 जूनला त्याचा मृत्यू झाला. आणि तेव्हापासून बोरिवली गावामध्ये शांतता होती. मात्र आता अचानकपणे ईडी आणि एटीएसनं या गावात केलेल्या छापेमारीमुळे आता पुन्हा एकदा गावात चर्चांना उधाण आलेलं आहे. या छापेमारीमधून आता ईडी आणि एटीएसला नेमकं काय नवं सापडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.